गुड मॉर्निंग. I said, good morning. Good morning. Hey, Neha, not fair, Neha. कडी लावली आहे बाहेरून आजोबांनी दाराला. I just want one good morning hug. यश कोणी बघेल? कोणी बघणार नाही नेहा. यश तू परी वाट बघत असेल. यश एक गोड मिठी. यश वन गुड मॉर्निंग हग. सॉरी सर. परत लावून घेऊ का कडी? नाही नाही तुम्ही जा. ओके. काय असते तुला काय वाटलं मी घाबरलो? मी काय घाबरलो नाही. माझ्याच घरात मी काय घाबरेन? गुड मॉर्निंग. एक गोड मिठी. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम. काय बरे झाले आहे. माझी मान जरा अवघडली. हा, आपण जर कोणावरती खार खात असलो ना तर ते देव बघत असतो, मग तो शिक्षा देतो. असं जे म्हणतात ते काही खोटं नाही. मी काय खार खाल्ली आहे तुमच्यावरती? ते काल काय झालं, खूप काहीतरी असं जळत होतं, मग सगळीकडे धूर 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 धूर. समीर. हा समीर. हा यस. तुझा फोन बघू जरा. काय फोन बघू ना जरा. तुझा माझा फोन कशाला बघू तर जरा. अरे काय झालं? काय करतोस तू? इमर्जन्सीला जर का हा फोन चालणारच नसेल ठेवून काय उपयोग आहे याचा? फेकून द्या. अरे ब्रो मला कल्पना आहे, थोडासा प्रॉब्लेम झालाय. घडलाय रे माझा फोन. घडलाय म्हणजे काल किमान 25 वेळा तुझा फोन ट्राय केलाय मी. किती गोंधळ झाला माहितीये ह्यांच्यामुळे. अरे यार सॉरी यार. काय करू यार यश, मी माझा फोन पाण्यात पडला. पाण्यात पडला फोन? तुला आता फोन नाही सांभाळता येत समीर. तू काय म्हणजे कपडे आणि फोन घालून पूल मध्ये गेला होता? हॅलो, फोन मी नीट सांभाळला होता. ती शेफाली. हा, ती कुर्तीवाली. हा बरोबर मध्ये उडी घेतली. अरे त्या शेफालीमुळे पाण्यात पडला. मी नॉर्मल फोनवरती बोलत होतो, पण ती इतका गोंधळ घालते, इतकी वेंधळी आहे ना, तिच्यामुळे असे प्रॉब्लेम्स नेहमी होतात यार. अच्छा, म्हणजे तिच्या वेंधळेपणाने तुझा फोन पाण्यामध्ये पडला. त्यांना सांग ही भंकसची वेळ नाहीये, मस्करी करू नका. मोबाईल माझा खराब झालेला आहे. अरे मी मस्करी करतच नाहीये. मला एक सांग, आपल्या हातात असलेला फोन हा दुसऱ्याच्या वेंधळेपणामुळे पाण्यामध्ये पडतो, तर हे कसं काय शक्य होतं ते मी विचार करतो. आजोबा फोनवर बोलता बोलता खूप जास्त जवळ आला आजोबा, तर असं काहीतरी होऊ शकतं.
किती मजा येते ना तुम्हाला माझी टर उडवायला. अरे सिरियस प्रश्न यार, मोबाईल माझा बंद पडलाय, तो पाण्यात पडलाय काल. असं काय करताय यार? ठीक आहे, आपण बघूया चालू होतोय का. अरे काही होत नाहीये तो. मी तुला सांगतो कालपासून प्रयत्न करतोय. सगळं महत्वाचं त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट उघडे होत नाहीयेत, इनबॉक्स मला बघता येत नाही, मेल चेक करता येत नाहीये. मोबाईल ऑन होतो 2 मिनिटं लगेच बंद पडतो. मी काय करू? हा बरोबर आहे, तो पाण्यात पडला होता ना. मग हे काय फोन ऑन झाला तुझा आता. अरे तो 2 मिनिटं लगेच बंद पडेल. मेसेज पण आलाय तुला. मेसेज ऑफिशियल असेल. ऑफिशियल होण्याच्या मार्गाकडे जाणारा हा मेसेज आहे. म्हणजे सर, माझ्या आईला तुम्हाला भेटायचंय, तिला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय, तुम्ही घरी याल का सर प्लीज. हे कुणाचा मेसेज? घरी याल एक का? मिनिट. कुणाचा? कुणाचा message? यश, हे असं बघायचं नाही. हे म्हणजे काही हे आहे की नाही? शेफालीचा मेसेज आहे, आजोबा कुर्तेवालीचा मेसेज. पर्सनल मेसेज बघायचं नसतात. इकडं ओ अच्छा, आता पर्सनल मेसेजेस झाले का? नाही, मला वाटलं शेफाली आपली एम्प्लॉई आहे आजोबा, तर कदाचित ऑफिशियल काहीतरी मेसेज असेल म्हणून मी आपलं चेक केला. नाही बाबा, ऑफिशियलच ऑफिशियलच आहे. ऑफिशियल काम आहे म्हणजे लास्ट आय रिमेंबर आपल्या कंपनीमध्ये बाकी वेगवेगळी कामं होतात, पण आई वडिलांना भेटा, घरी जा, भावाला भेट, ह्याच्याशी बोल, असं काही काम नव्हतं आपलं. बर असं सरप्राईज की घरी आणणं एक सरप्राईज आहे. हा, असं होऊ शकतं. हा काय तुम्हाला सांगतो आजोबा, ते तुम्ही काय ते जरा मोठ्याने बोलायला मला नीट ऐकू येत नाही रे. नाही जा जाऊन भेटून दे. मी जाणार नाहीये. जाणार नाही म्हणतोय. ते पाहिजे ते बरोबर ऐकते. जाणार नाहीये म्हणे. तुम्ही असू नका, मी चिडलोय तुमच्यावर. अरे बापरे, अहो काय हा गोंधळ घालून ठेवलाय. ही एवढी खोकी कशाला लागतात? आणि ऐन उन्हाळ्यात पंखा काढून ठेवलाय तुम्ही. काम करत असताना प्लीज मला कटकट करू नकोस. आणि बग्गी बनवायची तर मोटर नको का? म्हणून काय पंख्याची मोटर काढायची का? अहो इंजिनियर आहे ते बिघडवून नवीन नाही करायचं हो. त्यात काय अर्थ आहे? मी करणार, कळलं? आणि प्लीज मला काम करत असताना त्रास देऊ नकोस. जा ना, तू तुझं काम कर ना. काम करायला मला जागा तरी आहे का इथे? एवढा पसारा घालून ठेवलाय. केवढी खोकी ही. तुम्ही हे सगळं बाहेर घेऊन जा बरं, आणि दिवसभर करत बसा हवं तर तिथे. अजिबात नाही. अरे परीसाठी हे सरप्राईज म्हणून बनवतोय ना मी. मग बाहेर कोणी पाहिलं आणि परीला आधीच सांगितलं तर सरप्राईज काय राहणार? आज संध्याकाळी परी आली ना की बग्गी बघून काय खुश होईल म्हणून सांगतो. तुला सांगतो, ही बग्गी एकदा झाली ना परीला देऊन की पुढचं मी पॅलेस बनवणार आहे. पॅलेस, तो पॅलेस बघून तर परी अशी खुश आहे ना. एकदा का आमची परी पॅलेस मध्ये त्या रमली ना की दुसरीकडे कुठे जाऊच शकणार नाही. मग इथेच राहणार. बस बस बस, एक मिनिट, तुला गंमत सांग. काय आहे, एकदा ही बग्गी सक्सेसफुल झाली ना की मग मी मोठी बग्गी बनवणार आहे. आणि मग तुला कुठे चालत जायची गरजच उरणार नाही. सगळीकडे आपण बग्गीतून फिरायचं. संध्याकाळी जर तुला पाय मोकळे करावेसे वाटलेच तर मी पण येत जाईन तुझ्या बरोबर. मग आपण दोघेही आपले बग्गीत मस्त सगळे बघत राहतील. पिपी पिपी. अहो पाय मोकळे करायला बघित ना, लोक हसतील ना आपल्याला. कोणी हसणार नाही. अरे उलट तुझ्या नवऱ्याचं कौतुक करतील सगळे. तुम्हाला नाहीतर नेहमी म्हणतेस ना, कसले डोंबलाचे इंजिनियर तुम्ही, माझ्यासाठी काहीच उपयोगाचे नाही. नाही, लोकांना तोंडात बोट घालायला लावली ना तर नावाचा कोण? अरे नावाचा आठवा बघू.
नावाचं ए तुला माहितीये सगळं नाव बी उगाच काय मला त्रास देते ग. मम्मी हे मी इथे ठेवते हं. आणि आज समीर सर येणार आहेत आणि ते माझे बॉस आहेत हा. सो प्लीज तू त्यांच्या समोर उगाच बडबड करू नकोस, नाहीतर मी तुला चहा देणार नाही, कळलं? बरं बाई बरं ठीक आहे. हॅलो. सर तुम्ही का म्हणजे इतक्या लवकर कसे आलात? सापडलं घर तुम्हाला? हो सापडलं म्हणूनच आलो ना. हा. या ना. हो थँक्यू. या सर बसा. या इथे बसा सर. नाही नको तुमची पाठ होईल ना. नाही नको नाही टेबल सर तुम्ही इथे बसा. ही एकदम कम्फर्टेबल चेअर बसा. मी आलेच. हो या. थँक्यू. मी ओळख करून देते. हो हो. ही माझी मम्मी. नमस्कार. नमस्कार. मम्मी हे मी ओळखलं. तुम्ही समीर ना? हो. हवा का चोका. मस्त मस्त छान. हे 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 तुमच्या आईंसाठी. काय हे नारळ पाणी. उगाच कशाला सर एवढं? नाही मला वाटलं ते अशक्त असतील पण. सर तुम्ही चहा घेणार ना? नाही चहाची आता कुठे वेळ आहे. अहो असं काय करता. हो म्हणा ना, तुमच्या निमित्ताने मला पण मिळेल. घ्या तुम्ही घ्या. ठीक आहे माझ्यासाठी आणा. माझ्यासाठी पण टाक ग थोडासा. हो. मला मदत करणार आहे? हो 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 मी मदत करेन. तिकडे नाही जरा इकडे मदत कर. उचल. हा पाठीमागे खाट पाठीमागे घाल. आता हे पण हे जरा टाकला. हा उघड. हे पण अगो बाई काय झालं? काही नाही. भूमरो असं म्हंटल का सगळीकडे लागते लिपस्टिक. टाटा बाय 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 बाय. सांडाल थांबा द्या. बापरे. बाय कुणाला? अहो तो समोरच्या बिल्डिंग मधला मंगू. अच्छा मंगू तो शाळेत जात होता तो ना? नाही तो चंदू आहे. तो नाही त्याच्या पलीकडचा तो बघ उंच. अच्छा. हा तो माझ्यावर लाईन मारतो. आम्ही सगळे कॉलेजमध्ये एकत्र होतो. मंगूने मला प्रपोजच नाही केलं आणि बिट्टूनी केलं. माझं लग्न बिट्टूशी झालं. बिट्टू? शेपुडीचा बाबा. शेफालीचा पप्पू. शेफालीचा पप्पा. शेफालीचे वडील ना? हो. हे नारळ पाणी माझ्यासाठी ना? हो हो. अगं बाई द्या. हो. हे बघ पुढच्या असेल ना तर नारळ पाणी आणायचं पण त्यातलं पाणी ओतून टाकायचं आणि त्याच्यात मस्त काय कॉफी रे. कोल्ड कॉफी आणायची. मला कोल्ड कॉफी खूप आवडते. एकदम चिल्ड मस्त वाटतं. तिला कळू देऊ नकोस. नाही तर महिनाभर मला ऐकावं लागेल. मग नो चहा नो कॉफी नो कोल्ड ड्रिंक काही देणार नाही. सरळ नाहीये ती. दिसतात तेवढा तुम्ही साध्या नाही आहात. खाण तशी माती. नाही ग ते मी बाजूच्यांचं सांगत होते. चहा? नाही हे ठेव मी चहा घेते. मम्मी काय ग? नाही जमत बाई बिना आवाजाचा चहा पिणं. हा असा चहा पिण्याची एक वेगळीच मज्जा आहे नाही? तू पण तसाच पी. नाही ते ज्याचं त्याला सूट होत.
आवाज आला का छान वाटतं, मस्त वाटतं. अरे कपानी नाही, असा बशी दे. माझी देऊ का बशी तुला? नाही मी माझी बशी घेतो. घे घे घे, जोरात भुरका मारायचा. हा करेक्ट करेक्ट. बस मला पुरे. छान छान. हे घे. हे काय कुणासाठी? हे बघ, तू शेफालीचा बॉस असला ना तरी माझ्यासाठी तू लहान आहे. हक्काने मी तुला अरे तुरे करणार. आता ओळख झाली ना, नो फॉर्मॅलिटीज. घे. बरोबर आहे, पण गिफ्ट कशाला? तर सरप्राईज आहे. अहो पण तेच कशाला म्हणजे आता? अरे कोणी हक्काने दिलं आणि आपल्याला घ्यायचं असलं तर त्याला नाही म्हणू नाही. घे हे. उघडून बघा ना, आवडतंय का तुम्हाला? अहो शेफाली, एवढं आईनी गिफ्ट दिलंय म्हटल्यानंतर आवडायलाच पाहिजे. मी बघतो. कात्री आहे का? अरे आण इकडे. आण आण. थोडं व्यवस्थित. कसलं व्यवस्थित? टर्रा टर्रा फाडायचं चांगलं पैकी मस्त. हे बघ, आता घे. हे असं फाडायचं आणि असं काढायचं. हे काय मोबाईल? हो, बघ बघ बघ. किती विचार केला यांनी माझा. शेफालीमुळे माझा मोबाईल पाण्यात पडला तर यांनी माझ्यासाठी नवीन मोबाईल आणला. हा चॉईस 100% शेफालीचा आहे. पिंक. माझी चॉईस आहे पिंक कलर. हे आपण एक फोटो काढूया. हो हो. हे बघ, हागे माझा मोबाईल आणि फोटो काढायचा. ये 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 जवळ ये. ओके रेडी. अहो किती दूर असं होतं का? हो. हा घे. हा से चीज. वा, बघूया आता. हे बघ किती मस्त. अय्या, किती छान आलाय. मस्तच. तुम्ही म्हणजे एकदम टेक्नॉलॉजीला युज टू आहात. सर ती दिवसभर एकटीच घरात असते ना, मग हेच तिचं जग झालंय. आता ती तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्टही पाठवणार बघा. पाठवली सुद्धा. बघा. पोचलास की मला फोन कर. ओके. आणि डबा खायला विसरू नकोस. ओके. आणि शेफाली मावशी आणि बॉस काका बोलत असतील तरी तू बोलत बसू नकोस. डायरेक्ट घरी ये, ऑफिस संपलं की. कळलं? ओके, मला कळलं सगळं तू काय बोलली ते. ओके, सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे. आई आणि मी वाट बघतोय. मी काय म्हणतो, ते मी आजोबांच्या खोलीत नाही जाणार. त्यांना नाईट त्रास देणार. आणि प्रॉमिस. तुझा बच्चा माझा. बाय बच्चा, तू मज्जा कर. ओके, हो. बाय. बाय फ्रेंड. बाय. त्या मायलेकींवर वचक नाही राहिला ना तर यशला पुरता गुंडाळून टाकतील. आणि मग ह्या घरात या नेहाची सत्ता असेल आणि तिच्या याची चुंदरीची. असे मी तुला काहीतरी करावंच लागेल.